नम परम कल्याण नम परम मंगल वासुदेवाय शांताय यदूनां पतये नमः. नम परम कल्याण नम परम मंगल वासुदेवाय शांताय यदूनां पतये नमः. भगवान गोपाल कृष्ण परमात्मा भगवान की जय. सच्चिदानंद घनप्रभू रुक्मिणी पांडुरंगांचे चरणी साष्टांग दंडवत असो. सच्चिदानंद प्रभू समर्थ सद्गुरुनाथांचे चरणी साष्टांग दंडवत असो. अखिलांतर्यामी प्रभूला वंदना करून श्री संत तुकाराम महाराज यांच्या एका अतिसुंदर वारकऱ्यांच्या कंठस्थ असलेल्या आणि हृदयस्थ असलेल्या परंतु अत्यंत गोपनीय असा एक अभंग त्याचं आपण आज चिंतन करूयात. तुकोबाराय महाराज म्हणतात की अवघ्या उपचारा एक मनची दातारा. अवघ्या उपचारा एक मनची दातारा. घ्यावी घ्यावी माझी सेवा दीन दुर्बळाची सेवा. घ्यावी घ्यावी माझी सेवा दीन दुर्बळाची देवा. अवघियाचा ठाव पायावरी जीवभाव. अवघियाचा ठाव पायावरी जीवभाव. घ्यावी घ्यावी माझी सेवा दीन दुर्बळाची सेवा. चित्ताचे आसन तुका करीतो कीर्तन. चित्ताचे आसन तुका करीतो कीर्तन. घ्यावी घ्यावी माझी सेवा दीन दुर्बळाची सेवा. घ्यावी घ्यावी माझी सेवा दीन दुर्बळाची सेवा. जगद्गुरु तुकोबाराय महाराजांचा हा आत्मनिवेदनाचा आत्मसमर्पणाचा सर्वस्व भाव भगवंतांच्या चरणी अर्पण केलेला एक सुंदर असा अभंग आहे. सर्वसाधारणपणे भगवान परमात्म्यांची कुठल्याही प्रकारची सेवा झाली म्हणजे प्रवचनाची, कीर्तनाची किंवा अन्य प्रकारची सेवा झाली की शेवटी म्हणायचा हा अभंग आहे. आणि शेवटच्या या शेवटी जे झाले समाधान तुमचे देखील चरण किंबहुना असे जे काही नंतर तुका म्हणे गर्भवासी सुखे घालावे आम्हा असे वगैरे ह्या जी अभंगांची मालिका म्हटली जाते त्याच्यामध्ये ही एक शेवटचा अभंग आहे. अवघ्या उपचारा एक मनची दातारा. त्याचं नेमकं काय अर्थ आहे हो? गुरुजी लोक आपल्याकडनं पूजा करून घेतात आणि पूजा केल्यानंतर शेवटी एक गोष्ट म्हणतात अज्ञानाद् विस्मृतिते भ्रांत्या यन न्यूनम अधिकम कृतम तत्सर्व क्षम्यतां देव प्रसीद परमेश्वर. माझ्याकडून अज्ञानवशामध्ये किंवा दुरुक्तीमध्ये अनेक काही गोष्टी घडल्या असतील तर मला क्षमा करा. भगवंताची आळवणी करतात. किंवा अनेन कृत पूर्वोपचार मानसोपचार पूजनसहित यथाशक्त्या पूजनेन यथा मिलितोपचार द्रव्यसहित पूजने तेन भगवान वासुदेव प्रियंताम म्हणून पाणी सोडतात. म्हणजे आपण जे काही भगवंताला अर्पण केलेलं आहे ते भगवंतांनी ग्राह्य करून घ्यावं, गोड मानून घ्यावं. किंवा आपण देवाला सांगतो की माझ्याकडं काहीच नव्हतं, मी जे काही दिलेलं आहे ते तुझ्यासारख्या समर्थाच्या पुढे या सगळ्या गोष्टी अत्यंत कमी आहेत किंवा या गोष्टी क्षुल्लक आहेत, मामूली आहेत किंवा कप पदार्थ आहेत. खरंच आपल्याला हा भाव मनामध्ये कधी यावा? आपण म्हणतो मी देवाची सेवा केली, आपण म्हणतो की मी याप्रमाणे साधना केली, मी ह्याप्रमाणे काही केलं, पण खरंच आपण जे काही करतो ते किती अल्पमती असतं, किती अल्प असतं. त्या भगवंतांच्या त्या विराट स्वरूपाच्या पुढे आपण किती खसखसीच्या दाणे इतके सुद्धा नसतो, किती अल्प असतो. हा भाव मनामध्ये आला पाहिजे आणि या भावाने आपण भगवंताला स्वतःला समर्पित केलं पाहिजे. ज्याप्रमाणे राजा बळीने भगवंतांच्या चरणाला स्वतःला लोटून दिलं होतं. तो का म्हणे बळी जीव दिला पायातळी. त्याप्रमाणे आपण आपलं सर्वस्व भगवंताला अर्पण केलं पाहिजे. तुकोबाराय महाराज या अभंगामध्ये आम्हाला फार मोठी सांगतात की तुझ्या भगवंता जे जे काही उपचार आहे, षोडशोपचार पूजन केलं जातं, शतोपचार पूजन केलं जातं, 16 उपचारांनी देवाची पूजा केली जाते, 101 किंवा षोडशोपचाराबरोबर शतोपचारांनी भगवंताचं पूजन केलं जातं. आपण अनेक प्रकारातून देवाचं पूजन करू शकतो. पंचोपचार पूजा असते, एकोपचार पूजा असते. एकोपचार पूजा म्हणजे फक्त नमस्कार करणे. पंचोपचार पूजेमध्ये धूप, दीप, नैवेद्य, प्रदक्षिणा आणि नमस्कार ही पंचोपचार होते. षोडशोपचारमध्ये आवाहन, आसन, पाद्य, आचमन, ध्यान हे सगळ्यांचे एकत्र करत असताना अभिषेक आणि अभिषेकाच्या नंतर विविध प्रकारचं द्रव्यांचं अर्पण करणे, तत्पश्चात पुष्पादी अर्पण करून भगवंताला धूप, दीप, नैवेद्य, फल, तांबूल, दक्षिणा, प्रदक्षिणा सहित जी पूजा केली जाते ती षोडशोपचार पूजा केली जाते. पण खरं सांगा, तो जगाचा मालक आहे, त्याला तुम्ही कोणत्या कोणत्या उपचारांनी पूजा करणार?
पण सर्वोत्तम पूजा एक सांगितली जाते की जी मानसपूजन, की ज्या मानसपूजेमध्ये प्रत्यक्ष काही करायचं नसतं, आपण एकरूप व्हायचं असतं आणि एकरूप होऊन हृदयामध्ये भगवंतांचं चिंतन करून हे सगळे उपचार जे आहेत ते हृदयातल्या भगवंतांना अर्पण करायचे असतात. श्री संत तुकोबाराय महाराज आम्हाला ह्या अभंगातून मानसपूजेचं महत्त्व सांगतात किंवा मानसपूजा समजावून सांगतात. तुकाराम महाराज म्हणतात की हे उदार देवा, तू कसा आहेस, तर तू उदार आहेस, तू दातार आहेस, उदार आहेस, आणि त्यामुळे तुझी पूजा भोग हे कितीही केलं तरी ते कमीच आहे. म्हणून मला असं वाटतं की अवघ्या उपचारा या ब्रह्मांडामध्ये ज्या ज्या प्रकारातून तुझी पूजा केली जाते त्या सगळ्या अवघ्या उपचाराला एक गोष्ट महत्त्वाची आहे, एक मनची दातारा. ते जे काही आपण करतोय ते अत्यंत प्रेमाने मनापासून यथार्थ करत असू तर ते तुझ्या चरणापर्यंत अर्पण होईल. वरच्यावर केलं, शुष्क केलं तर कुठून अर्पण होईल? किंबहुना आपण कोणती सांगतंय म्हणून किंवा उरका पाडायचा म्हणून केलं तर किती कसं होईल? पुष्कळ लोक म्हणतात गुरुजी पूजेला किती वेळ लागेल? 2 तास? अरे बापरे, 2 तास थोडक्यात शॉर्टकटमध्ये नाही करता येणार का? पण आपल्याला एखादं काम आपलं स्वतःचं फायद्याचं असेल, पैसे मोजायचे असतील तर विलंब लावून 8-10 तास गेले, रात्र गेले, 2 दिवस गेले तरी आपण त्यात लक्षपूर्वक करतो. मग देवाच्या उपचाराला का बरं 10 मिनिटात करा, 5 मिनिटात करा? कारण तिथे आपलं मन नाही. तुकोबाराय म्हणतात की सगळ्यात महत्त्वाची गोष्ट कोणती आहे उपचारामध्ये, तर एक मनची दातारा. फक्त एक मन अर्पण करणे हे सगळ्यात मोठा उपचार आहे. ज्यावेळेला भगवंताच्या चरणाशी मन अर्पण करतो ना त्याला बाकी बाह्य उपचाराची कोणतीही आवश्यकता नसते. ज्याप्रमाणे बालक त्याचं मन आपल्या आईच्या रूपशी एकरूप करतं, त्याच्यानंतर बालकाला लागणारी भूक, त्याला लागणारी तहान, त्याला आवडणारे कपडे, त्याच्या सगळ्या गोष्ट आई बघते, कारण ते बालक फक्त आईवरती अवलंबून असतं. तसं आपण जर आपल्या मनाने केवळ भगवंतांचे झालो तर बाकी उपचारांची खरंच 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 गरज नसते. आपल्याला माहिती आहे की आपल्याला माहिती आहे की ज्या वेळेला कौरव पांडवांचं युद्ध अटळ होणार आहे हे महाभारत युद्धाच्या पूर्वी निश्चित झालं, त्याला भगवान परमात्मा विदुरांच्या घरी गेले. ते विदुर पत्नी सुलभाने भगवंताची पूजा करत असताना देत असताना इतकी एकरूप झाली होती मनाने की तिने केळाची सालं सोलून भगवंताला खाऊ घालते म्हणून सांगितलं आणि सालं सोलून भगवंताला दिली आणि स्वतः केळ खाल्लं. पण भगवंताने ते अत्यंत गोड मानून घेतलं. कारण काय की ती केळ देत नव्हती, ती साल देत नव्हती, तर तिने तिचं मन अर्पण केलं होतं. एका भगवंता वाचून तिला डोळ्याला कोणीही दिसत नव्हतं. ही जी गोष्ट नाही तुकोबाराय महाराज आम्हाला सांगतात की मी कुठलाही उपचार न करता, जगद्गुरु तुकोबाराय महाराज सांगतात की मी तुझ्या चरणी फक्त माझं मन अर्पण केलेलं आहे. आणि खरोखर आपलं मन भगवत चरणी अर्पण करणं हेच खरं योग्य अशी उपचार किंवा योग्य अशी क्रिया आहे. त्यामुळे हे अत्यंत महत्त्वाचं आहे. आणि त्यावेळेला विनंतीपूर्वक तुकोबाराय महाराज भगवंताला आपलं मन अर्पण केल्यानंतर दुसऱ्या चरणामध्ये किंवा ध्रुपदामध्ये म्हणतात, घ्यावी घ्यावी माझी सेवा, दीन दुर्बलाची सेवा. हे भगवंता, हे देवा, आम्ही अत्यंत म्हणजे अत्यंत गरीब आहोत, किंबहुना दीन आहे, म्हणून पूजाऐवजी मी आत्मसमर्पणाची सेवा केलेली आहे आणि ती सेवा तुम्ही स्वीकारा. घ्यावी घ्यावी माझी सेवा, दीन दुर्बलाची देवा किंवा दीन दुर्बलाची सेवा. ह्या दीन दुर्बलाची सेवा घ्या. मी तुम्हाला आत्मसमर्पण केलेलं आहे, बाकी दुसरं काही माझ्याकडे देण्याजोगतं वेगळं काही आहेच नाही. कारण जे ज्या गोष्टी तुम्ही दिल्या आहेत त्या सगळ्या तुम्हीच दिलेल्या आहेत. इथे मी फक्त वाढवलेली एकच गोष्ट जन्माला आल्यापासून, ती गोष्ट म्हणजे अहंकार. आणि तो अहंकार मी सोडून दिलेला आहे आणि परिपूर्ण विनम्रतेने आपल्या चरणाशी एकरूप झालेलो आहे. हा भाव मनामध्ये आला पाहिजे. बघा, देवाने आपल्याला ज्या गोष्टी दिल्या त्या आपण वाढवल्या, प्रेमाने केल्या तर आणि त्या अर्पण केल्या तर त्याच्यामध्ये काहीतरी एक मोठेपण आहे. पण देवाने न दिलेली पण आपण वाढवलेली एक गोष्ट आयुष्यामध्ये ती म्हणजे अहंकार. पदोपदी आपला अहंकार, मनाचा अहंकार, चित्तातला अहंकार, वासनेचे अहंकार, अनेक प्रकारचे आमचे इगो, हे सगळे जे अहंकारादी भाव आहेत त्या भावामुळे देव आमच्यापासून पदोपदी दूर 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 होत चाललेला आहे. आपण अहंकार कमी करा आणि आपण भगवंताच्या अगदी निकटात निकट पोचतो. त्याच्याकडे आपला जो पातळ पडदा जो आहे ना, तो पातळ पडदा फक्त अहंकाराचा आहे
आणि म्हणून ते संत श्रेष्ठ नामदेवराय महाराज म्हणतात की अहंकाराचा वारा न लागो राजसा माझिया विष्णुदासा भाविकासी. भाविक म्हटलंय. भाविक म्हणजे ज्याच्या चित्तामध्ये भाव आहे अशा व्यक्तीला, त्या साधकाला, त्या भक्ताला जर अहंकाराचा स्पर्श झाला तर तो भाविक राहत नाही, तर तो एक याचक होऊन बसतो, किंबहुना तो भक्त राहत नाही, तर तो भगवंतांच्या समोर एक जुलूम करणारा ठरतो. तुकोबाराय महाराज स्वतःकडे कमीपणा घेत घेत म्हणतात, पण प्रेमाने भगवंताला मनाने विनंती करतात, घ्यावी घ्यावी माझी सेवा. देवा मी जी काय सेवा करतोय, मी उपचार काही देत नाही, मानसपूजन करतोय, मनाने सेवा करतोय, माझं मन तुम्हाला अर्पण केले, ते तुम्ही स्वीकार करा. आणि ही दीन दुर्बलाची सेवा आहे. ही मी त्या मनाने दीन आहे, मी गरीब आहे, दुर्बळ आहे. दुर्बळ का, अशक्त का, तू मला सगळं दिलेलं आहेस, परंतु तुला कसं द्यावं हे मला नीट कळत नाही. आणि त्यामुळे मी तुला तुझ्या मनाप्रमाणे किंवा तुझ्या अपेक्षेप्रमाणे करू शकत नाही. तुझ्या अपेक्षेला मी कमी पडतो म्हणून दुर्बळ आहे. आणि माझं मनही तितकं स्थिर राहत नाही म्हणून मी दुर्बळ आहे. ज्याला माझं मन स्थिर राहील ना, त्याला माझी दुर्बलता ही नसून मी तुझ्या चरणाचा पायक होईल. भगवंता ही माझी दीनदुर्बलाची सेवा किंवा दुर्बलाची देवा ही तुम्ही स्वीकार करा. आणि त्याला तुकोबाराय महाराज अजून पुढच्या प्रकरणामध्ये म्हणतात की देवा एकच गोष्ट सांगतो तुम्हाला की अवघयाचा ठाव पायावरी जीवभाव. सर्व मूळ ठिकाणांचे ठिकाण तू आहेस. जगामध्ये कुठेही पहा, कणामध्ये पहा, सूक्ष्मामध्ये पहा, अणुमध्ये पहा, रेणूमध्ये पहा, बिंबामध्ये पहा, मोठ्यामध्ये पहा, मोठ्यामध्ये पहा, आकाशामध्ये पहा, अंतरिक्षामध्ये पहा, तुझ्या वाचून दुसरं काय आहे? तुझ्या वाचून दुसरं काय आहे? भरला घनदाट हरी दिसे, सर्वत्र तूच आहेस. किंबहुना सूक्ष्मदृष्टीने, अध्यात्मदृष्टीने आणि प्रगल्भदृष्टीने जरी बघितलं तर एका भगवंतांच्या वाचून या ब्रह्मांडामध्ये काहीही भरलेलं नाही. मग सर्वत्र भगवंत भरलेला आहे, तर मी जी सेवा करणार आहे ती सेवा एका मूर्तीमध्ये, एका विशिष्ट प्रतीकामध्ये नाही आहे, तर ती सर्वांच्या ठाई, तू सर्वत्र जो भरलेला आहेस त्या सर्वत्र व्यापक रूपाच्या ठाई माझी सेवा आहे. तर अवघी याचा ठाव सर्वांना मी हृदयात सामावू शकत नाही, म्हणून एक व्यक्त मूर्ती तुझी मी हृदयात धारण केलेली आहे, ती विठ्ठलाची आहे. परंतु माझा जीव आणि भाव जर काही असेल तर तो तुझ्या पायावरती मी अर्पण केला आहे. कारण तुझ्या एका पायामध्ये, एका पावलामध्ये अखंड अनंत ब्रह्मांड आहेत हे तू वामन रूपामध्ये दाखवलं होतंस. दुसरं पाऊल उचललं होतं तेव्हा अंतरिक्ष पण तू पादाक्रांत केलं होतं. हे वामन अवतारामध्ये तू करून दाखवलं, त्याला तुझा त्रिविक्रम होतं. त्यामुळे माझ्या हृदयात जरी तुझी छोटीशी मूर्ती, अंगठ्यापेक्षा बारीक, किंबहुना एका बोटाच्या पेरा एवढी जरी मूर्ती असली तरी त्या मूर्तीचं जे चरण आहे त्या चरणावरती, म्हणजे या विश्वातल्या ब्रह्मांडातल्या चराचरातल्या कणाकणातल्या परमात्म्याच्या एका स्वरूपावरती, म्हणजे त्या पायावरती मी माझा संपूर्ण जीवभाव अर्पण केलेला आहे. तुझ्या चरणी मी माझी जीवदशा अर्पण करून टाकलेली. जीवभाव तो दुसरा अर्थ जीवदशा. माझं सगळं जगण्यातलं मूळ तत्व, कारण सगळं तुझ्या चरणी अर्पण केलेलं आहे. देवा आता माझं स्वतःकडे काहीही ठेवलं नाही, कारण माझं एक मन तेच तुला मी अर्पण केलेलं आहे. ही दीनदुर्बळाची सेवा आहे, तुम्ही स्वीकार करा. कणाकणामध्ये तुम्ही भरलेले आहात, सर्वांचे मूळ कारण तुम्ही आहात, आणि म्हणून तुमच्या चरणावरती मी माझी जीवदशा अर्पण केली आहे. आणि शेवटच्या चरणामध्ये तुकोबाराय महाराज या सगळ्या अभंगाचा कळस सांगतात की चित्ताचे आसन आणि तुका करीतो कीर्तन. हे भगवंता, तुझ्या रूपाच्या ठिकाणी माझ्या चित्ताने आता आसन घातलेलं आहे. माझं मन, बुद्धी, चित्त, अहंकारापैकी मन तर तुला अर्पण केलेलं आहे. मन अर्पण केल्या कारणामुळे बुद्धी आपोआपच सदाकार झालेली आहे. अहंकाराचा त्याग मी केव्हाच केलेला आहे, कारण मी दुर्बळ आहे हे मी मान्य केलेलं आहे. राहता राहिलं चित्त, या चित्ताचंच मी आसन तयार केलं, तुला बसण्यासाठी आसन तयार केलं. फार पूर्वीच्या काळी पुंडलिकापाशी तू ज्यावेळेला उभा राहिला होतास त्याला पुंडलिकाने आसन त्याच्यावर 2 विटा टाकल्या होत्या. वीट जी आहे ती, वीट शब्दाचा अर्थ दगडापेक्षा मऊ पण मातीचा काठिण्यता. या ब्रह्मांडामध्ये सगळ्यात कोमल किंवा सर्वत्र भरलेलं सृजन काय असेल तर मृत्तिका. ती मृत्तिका जेव्हा संसारामध्ये तापून घट्ट केली जाते ते तिची वीट बनते. ती वीट याचा अर्थ माझ्या बुद्धीची स्थिरता. ती स्थिरता मी तुला अर्पण केलेली आहे. त्या स्थिरतेवरती तुम्ही उभे राहा. आणि पांडुरंगा, तुम्ही त्या स्थिरतेवरती उभे राहिलात, योगी 28 उभे आहात. आता मी काय केलं तर माझ्या चित्तातच आसन केलेलं आहे, आणि त्या आसनावरती देवा मी तुम्हाला उभं केलेलं आहे. कारण कीर्तन हे उभ्याने केलं जातं. तुमचं नामसंकीर्तन उभ्याने का करायचं
तो उभा राहिलेला मनुष्य कायम सावध असतो. बसल्या माणसाला बसल्याचं डुलकी लागते, पण उभा राहिलेला मनुष्य कायम सावध असतो. तो कधीही पटकन कुठे जाऊ शकतो. त्याला खालून उभं राहायला वेळ लागत नाही. तो उभाच आहे, तो पटकन जाऊ शकतो. तसं माझ्या चित्तावरती मी माझ्या चित्ताच्या ठिकाणी तुझं आसन घातलेलं आहे आणि त्या आसनावरती तुम्हाला उभं केलेलं आहे आणि त्याच्यासमोर उभं राहून मी तुमच्या गुणांचं म्हणजे रूपाचं वर्णन करत आहे. हा रूपाचं वर्णनाचाही अभंग आहे. तुमच्या रूपाचं वर्णन मी करत आहे, तुमच्या गुणांचं वर्णन करत आहे, माझ्यासाठी असलेल्या कणाकणामध्ये व्याप्त विठ्ठलाचं वर्णन करत आहे. ही दीनदुर्बळाची सेवा आहे. ही सेवेचा स्वीकार करा. मी दुर्बल जरूर आहे, परंतु मी तुमच्या चरणाचा दास आहे. कारण तुमच्या पायावरील जीवभाव मी अर्पण केलेला आहे. आणि अवघ्या उपचारा ब्रह्मांडातल्या अनेक उपचारांच्या या सगळ्या उपचार करण्यापेक्षा एक मनची दातारा मी माझं मन तुमच्या चरणी अर्पण केलेलं आहे. मन अर्पण केलेलं आहे, बुद्धी अर्पण केलेली आहे, अहंकाराचा तर कधीच परित्याग केलेला आहे. आता राहता राहिलं चित्त, त्या चित्ताचंच मी आसन केलं आहे. आणि तुकोबाराय म्हणतात त्याच्यावर उभं राहून मी आपली पूजन करतोय, चिंतन करतोय, कीर्तन करतोय. आणि तिथं मग तुमची जगत व्यक्त मूर्ती तुमची उभी केलेली आहे. त्या मूर्तीसमोर मी कीर्तन करत आहे आणि अंतरंगामध्ये सतत 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 सावध 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 राहून मी तुमचं गुणानुवाद करत आहे, तुमचं रूपानुवाद करत आहे, तुमचा लीला अनुवाद करत आहे आणि तुमचं नामसंकीर्तनाचा उद्घोष करत आहे. तो उद्घोष म्हणजे कीर्तन. भगवंता, माझी सेवेचा स्वीकार करा. खरोखर प्रत्येक उत्सवामध्ये, प्रत्येक कार्यक्रमानंतर, प्रत्येक पूजनानंतर, प्रत्येक प्रकारच्या सगळ्या साधनानंतर भगवंताला अर्पण करण्यासाठी जे म्हणायचे जे अभंग आहेत त्यापैकी हे एक अभंग आहे. अवघ्या उपचारा एक मनची दातारा, घ्यावी घ्यावी माझी सेवा, दीनदुर्बलाची सेवा. अवघी याचा ठाव, पायावरी जीवभाव, चित्ताचे आसन तुका करीतो कीर्तन. चित्ताचे आसन तुका करीतो कीर्तन. चित्ताचे आसन तुका करीतो कीर्तन. त्याच्या मागचा भाव महत्त्वाचा आहे. आपलं मन अर्पण करणे, सर्वत्र भगवंताला पाहणे आणि भगवंतांच्या ठिकाणी आपण केलेली सेवा ही मी केली असं न म्हणता ते अर्पण भाव ठेवणे आणि चित्ताचं आसन करून त्या आसनावरतून कीर्तन करत असताना, नाम रूप गुणलीलांचं कीर्तन करत असताना भगवतमय आपणच होऊन जाणे, हा तुकोबाराय महाराजांच्या या अभंगाचा मूळ उद्देश आहे. हाच वारकरी संप्रदायाचा पाया आहे आणि हीच भूमिका प्रत्येक वारकऱ्याच्या अंतःकरणामध्ये असते. आणि ह्याच भूमिकेला गृहीत धरून किंवा हृदयात धारण करून वारकरी आपलं आयुष्य हे संपूर्ण भगवंतांच्या पायी वाहत असतो. समस्त वारकऱ्यांच्या हृदयातल्या भगवंताला, त्या विटेवरच्या प्रभूला, कणाकणात व्याप्त असलेल्या पांडुरंगाला नमस्कार करून ही सेवा भगवचरणारविंदी अर्पण करतो आणि प्रार्थना करतो की भगवंता, घ्यावी घ्यावी माझी सेवा, दीनदुर्बळाची सेवा. घ्यावी घ्यावी माझी सेवा, दीनदुर्बळाची देवा. घ्यावी घ्यावी माझी सेवा, दीनदुर्बळाची देवा. पुंडलिका वरदे हरी विठ्ठल. श्री ज्ञानदेव तुकाराम, श्री पंढरीनाथ भगवान की जय, श्री गोपाल कृष्ण भगवान की जय, श्री गुरु गोविंद महाराज की जय, श्री सद्गुरु केशवदत्त महाराज की जय, सद्गुरु माऊली मधुसूदन महाराज की जय, ज्ञानेश्वर महाराज की जय, माऊली तुकोबाराय महाराज की जय, माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय, सर्व संतन की जय. तसंच कृष्णार्पणमस्तु. सर्वांना माझा अत्यंत विनम्रतेने प्रेमपूर्वक जय श्री कृष्ण, जय श्री कृष्ण, जय श्री कृष्ण.